काय सांगाल हाके साहेब, जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं अस्त्र उगरलंय. हे आंदोलन फक्त आरक्षण, शिक्षण, नोकऱ्या, लेकरं बाळं असं नाही आहे. हे त्याची जी लढाई आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये येऊन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि ज्या लोकांची गणितं हुकलेत, त्यांचा जो कोणी राजकीय त्याला फिडिंग करणारा माणूस आहे, त्या माणसाच्या तालावर नाचणारा हा माणूस आहे. पण दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रातलं ओबीसींचं आरक्षण एका अनपढ माणसाच्या आंदोलनाला बळी पडून, झुकून शासनानं संपवलेलं आहे. अख्खं ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रातलं संपवलेलं आहे. कारण मराठा समाजाचं जवळजवळ इन्क्ल्युजन म्हणजे जवळजवळ ओबीसीत समावेश झालेला आहे. आता मूळ ओबीसी या धेंडांना, धनदांडग्यांना, जातदांडग्यांना त्यांच्याबरोबर स्पर्धा करू शकत नाही. आता ओबीसीमधल्या भटक्यांनी, विमुक्तांनी, बलुत्या आलुत्यांनी, गावगाड्यातल्या पांचाळ वगैरे ह्या कारुणारुनी सगळ्यांनी आता आपलं काम भलं, आपला धंदा भला. तुम्ही आता तुमच्यावर नेहमी गुलामीचीच इथून पुढे तुम्हाला करावी लागणार आहे. तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपलं याची जाणीव होईना. माझी सर्व तमाम ओबीसी बांधवांना सांगणं आहे की हा जो माणूस फिरतोय महाराष्ट्रामध्ये, आता तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरतोय, ह्याला कोणीतरी सांगा की पश्चिम महाराष्ट्रातल्या तालुक्यामध्ये ओबीसीची संख्या किती आहे आणि ओबीसीला आत्ता नाही तर कधीच नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांनो जागं व्हा, नाहीतर लेकरा बाळांचे पुढचे तुमचे एखादा पंचायती मेंबर, एखादा झडपी मेंबर आता विसरून जा. फलटण पंचायत समितीचे सभापती हे मराठा आहेत आणि त्यांचं पण ओबीसी प्रमाणपत्र आहे, याविषयी काय सांगतात? हे बघा, फलटणच्या ज्या सभापतीपदी शिवांजली भोसले सभापती झालेले आहेत, लाज वाटते मला या फलटण तालुक्यातल्या बहुसंख्येनं राहणाऱ्या ओबीसींची. अरे तुमचं आरक्षण जात बदलून, दाखला बदलून, एका प्रस्थापित माणसानं तुमचे मेंबर असताना सुद्धा त्यांनी ते पद घेतलं आहे आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागं जाताय, त्यांची गुलामी करताय. अरे थोडं तरी म्हणायला लाजा. आमच्या ह्या शिवांजली भोसले आहेत, त्यांच्या विरोधामध्ये साखरवाडी गणामधनं त्या कमल माडकर नावाच्या एक धनगर समाजातल्या भगिनी होत्या. आता इथून पुढच्या कालावधीमध्ये असंच होत राहणार आहे. ओबीसींना माझं सांगणं आहे, आता लढा करा किंवा मरा. आम्ही उद्या सोलापूरला जात आहोत. सोलापूर परिसरामधल्या ओबीसी बांधवांशी संवाद साधत आहोत आणि एक खूप मोठा जनलढा उभा करायचं आम्ही आव्हान करतोय. ओबीसींनी ठरवायचं आहे काय करायचं आणि काय नाही. जरांगे पाटलांच्या माध्यमातून मंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल, त्यांना वेगळ्या भाषेत म्हणजे आवाजच्या भाषेत असे बोललं जाते. काय कारण आहे? हे बघा, लक्ष्मण हाकेंनी एक शब्द बोलला तर लगेच सगळे म्हणतायत की लक्ष्मण हाकेंनी वैयक्तिक बोलू नये. जरांगे रोज मुख्यमंत्र्यांची, महसूल मंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची, छगनराव भुजबळ साहेबांची, सगळ्यांची आयमाय काढतोय रोज. अरे गुलामानो, अरे एवढं सत्तेचं काय पडलंय तुम्हाला? अरे एक माणूस रोज 2-4 मंत्र्यांवरती टीका करतोय, शिव्या देतोय, मुख्यमंत्र्यांची आयमाय काढतोय, एक ब्र शब्द तुम्ही बोलत नाही. याच ठिकाणी आमचा दलित बांधव असता, याच ठिकाणी एखादा आमचा मुस्लिम बांधव असता, याच ठिकाणी आमच्यासारखा एखादा भटका माणूस असता, तर तुम्ही लकाओ त्याचं घर ठेवलं असतं का? कशाला घाबरताय तुम्ही? आणि तुम्ही सत्तेत बसलाय. अरे जरांगेच्या मताला काय 2 मताचा अधिकार आहे ना, आम्हाला काय 1 मताचा अधिकार आहे? असं बिसं काय आहे काय? काय इथून पुढे तुम्ही दलितांना आणि ओबीसींना मतदान करू देणार नाही? काय हुकुमशाही वगैरे आणणार आहे? अरे कुठल्या टिनपाट माणसाला तुम्ही एवढं भीताय? अरे आम्ही मेंढपाळाचं पोरग आहे. मी आमच्याबरोबर 18 पगड जातीची माणसं आहेत. हर एक माणसाला जागं करून आम्ही याच्या विरोधात लढायचा प्रयत्न करतोय. ही आमची परीक्षा आहे, मान्य आहे आम्हाला. पण आम्ही यांचा प्रतिकार करणार जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत. जरांगेनं जे काही महाराष्ट्राचं वाटोळं केलंय, महाराष्ट्रात दुही निर्माण केली, त्याला विरोध आम्ही करणार. आज कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरतायत, याविषयी काय सांगतात? ते प्रमाण खूप कमी आहे, सगळेच बोगस आहेत. आता आमचे काही RTIचे कार्यकर्ते तिथल्या फलटणमधले माहितीच्या अधिकारामध्ये माहिती द्यायला सुद्धा प्रशासन टाळाटाळ करते. त्यांनी जे दाखले जोडलेले आहेत त्याच्यात अर्लियर करेक्शन म्हणजे पेनानं खाडाखोड करायची, त्या नावापुढं कूल यायचं किंवा जीर्ण झालेला कागद शोधायचा, त्याला चिकटपट्ट्या लावायच्या ज्याच्यात स्कॅन होणार नाही. हे काय चाललंय? फर्जी डॉक्युमेंट आहेत सगळे. काल ज्या दही तोंडेंची मुलाखत घेऊन मनोज जरांगे जे डॉक्युमेंट दाखवत होता ना, ती डॉक्युमेंटच मुळात डुप्लिकेट आहेत. मी माझ्या उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांना आणि सर्व मंत्रिमंडळाला दाखवणार आहे की त्यांनी त्या सर्टिफिकेटमध्ये काय फ्रॉड केला आहे. ते काय झालं आहे मुळामध्ये? शासन प्रशासनानं जर मनोज जरांगेच्या दबावाला बळी पडून जर इथल्या न्यायव्यवस्थेमध्ये कोणी हस्तक्षेप केला, कालपर्यंत सगळे म्हणत होते की
जात पडताळणी करणारी समितीला न्यायिक अधिकार आहेत. कॉसॉय ज्युडिशरी तिचं स्वरूप आहे. आणि आज तुम्ही म्हणताय की आम्ही बैठक घेऊ, आम्ही संबंधितांना, आता आम्हाला असं कळतंय की मंगळवारी या सगळ्या जात पडताळणी अधिकाऱ्यांना त्यांनी मुंबईला बोलवलं आहे. जर तुम्ही न्यायदानाचं काम करणाऱ्या, जात पडताळणीचं प्रमाणपत्र देणाऱ्या माणसांच्या विरोधामध्ये जर शासनानं दबाव टाकला तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन मुंबईमध्ये करू. जरांगे पाटलांकडून वारंवार धमक्या दिल्या जात आहेत की तुमचे आमदार पाडू, तुम्हाला निवडून येऊन देऊ नये. त्या जरांगे पाटलाला सांगा मी फलटणमध्ये उभा आहे. माकडा म्हणावं, फलटणमध्ये ओबीसींची संख्या किती आहे? त्या सगळ्या लोकांनी जर ठरवलं, तुला जे पाठिंबा देत आहेत ना, तुझी आंदोलनं करतायत ना, अख्खे काय नाहीत हा जरांगे पाटील बुडवेल. अरे फलटणला जा, पारगाव खंडाळ्याला जा, वाईला जा, मानखटावला जा. आमची संख्या आजपर्यंत तुम्ही आम्हाला कळू दिली नाही. आमच्या बोकांडी बसून आमचे हक्क अधिकार, आमचं राजकारण, आमच्या सगळ्या सुविधा महाराष्ट्राची तिजोरी ताब्यात घेता, तिच्यावर दरोडा घालता आणि पुन्हा गोरगरिबांचं, सामाजिकदृष्ट्या मागासांचं आरक्षण अरे लाज वाटली पाहिजे रे. ही कोण सभापती आहे? काय सोशल डिस्क्रिमिनेशन झालं या सभापतीचं? या आमच्या बलुत्या आलुत्यामधला कुठला व्यवसाय केला या सभापतींनी? कुठला सामाजिक दुजाभाव तुमच्या कुटुंबाबाबत झाला की तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट काढून तुम्ही ओबीसीचं आरक्षण खाताय? अरे कशाला जात बदलू लोक आहे तुम्ही, जात बदलू. गोरगरिबांच्या झोपडीत यांचा जो सत्तेचा मदमस्त हत्ती घुसवतायत, हे काय सांगावं, किती सांगावं. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी मागासवर्गीय महिला असताना देखील त्या ठिकाणी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नीनं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. हेच सांगतोय महाराष्ट्राला आम्ही ओरडून की तुमच्या प्रत्येकाच्या घरातला जिल्हा परिषद अध्यक्ष नाही होणार. तुमच्या समूहाचा 1,00,000, 2,00,000 समूहाचं लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणारा ओबीसीचा तिथं जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायला हवा होता. शिंदेंना 11 वाजता सर्टिफिकेट मिळतं आणि 1:30-2 वाजता त्या अध्यक्ष होतात. हा कुठला न्याय आहे मुख्यमंत्री महोदय? अहो, आमच्यासारख्या भटक्या विमुक्तांना जर एखाद्या दाखल्याला ॲप्लिकेशन दिलं तर 6-6 महिने चपला तुटोपर्यंत आम्हाला त्या कास्ट स्क्रुटिनीपर्यंत आणि कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या संस्थेपर्यंत जावं लागतं. आणि तुम्ही धनदांडग्या लोकांना, जातदांडग्या लोकांना तुम्ही 2 तासात सर्टिफिकेट देताय. हे आम्हाला कळलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय राहिलेला नाही. दीनदलितांचा, ओबीसींचा, भटक्यांचा, SC ST VJNTचा वाली कोण राहिलेला नाही. ही नाइंसाफी आहे आणि आमच्या बाजूने कोणीही बोलायला तयार नाही. मनोज जरांगेला सरकार घाबरतंय का? ते घाबरतंय का, घाबरावं का नाही घाबरावं ते सरकारनं ठरवावं. आम्ही मात्र अजिबात घाबरत नाही. आम्ही आमच्यावर दगडं टाका, लाट्या टाका, गोळ्या घाला, आम्ही मनोज जरांगेसारख्या माणसाला घाबरायचं कारण नाही. आणि जर आम्ही जर मनोज जरांगेला घाबरलो तर कपाळ करंटे आम्हीच. मनोज जरांगेसारख्या 4थी नापास माणसाला जर आम्ही घाबरलो तर आमच्या जिंदगीत अर्थ काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा विरोध केला इथल्या व्यवस्थेनं. महात्मा ज्योतिराव फुलेंना विरोध केला, सावित्रीमाईंना विरोध केला. आमच्यासारखी माणसं कोण, काय झालंय? हे ज्यावेळी मनोज जरांगे सिलेक्टिव्ह माणसांची नावं काढतो, मराठा समाजाच्या व्यतिरिक्त जो मंत्री त्याच्या तावडीत घावेल त्याच्या शारीरिक व्यंग्यावरनं बोलतो, त्यांच्या अवयवावरनं बोलतो, ते दिसतात कसे यावरनं बोलतो. हा काय मदनाचा पुतळा आहे वय? दुसऱ्यांना म्हणतो शिल्पचित्रण, अजेंडा वेरोळण, काय 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 दाखव. तू कोण आहे रे? तू काय मदनाचा पुतळा आहेस काय? आता तुझ्या शारीरिक व्यंग्यावर बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्र त्याच्यावर करमणूक होईल. महाराष्ट्रामध्ये काय बोलतोय, काय नाही बोलत, या माणसाला फक्त मीडियाचा फोकस आपल्या चेहऱ्यावरती हवा आहे. आज 4थी नापास असणाऱ्या व्यक्तीला एवढा पाठिंबा कशामुळे मिळतो? पाठिंबा मिळतोय आडांचोट मागणीमुळे मिळतोय. झुंडशाही करून लाखाचा मोर्चा काढून जर आरक्षण घेता येत असतं तर मग गावगाड्यातलं एकच घर असलेला कुंभाराचा माणूस तो मोर्चा काढू शकत नाही. मग काय त्याचं आरक्षण काढून घेणार काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेबरोबर, संविधानाबरोबर हा द्रोह आहे. बाबासाहेबांनी या भारतामधल्या व्यवस्थेमधल्या हर एक माणसाच्या हिताचं, हक्काचं संरक्षण त्या संविधानात केलंय. मग बळी तो कानपिळी अशा पद्धतीनं जर सुरू झालं, नको आम्हाला, मग नाही राहायचं आम्हाला, घेऊन टाका सगळं आरक्षण, द्या ओबीसींना आम्हाला वेगळं राज्य द्या. काय चाललंय नक्की? हे प्रत्येक माणसाच्या हिताचं संरक्षण हे संविधान करतंय. त्यामुळे कुणीतरी 50,000चा मोर्चा काढला लाडाच्या भाषेत, त्या प्रसाद लाडच्या भाषेत. एखाद्यानं मोर्चा काढला म्हणजे त्याला तुम्ही आरक्षण देणार का? आणि एखादा मोर्चा काढू शकत नाही, दलित अल्पसंख्याक माणूस मोर्चा नाही काढू शकत, मग त्याचं तुम्ही काढून घेणार? हा कुठला न्याय? आज अनेक सभापती, फलटणचे सभापती हे रिजेक्ट होण्यासाठी प्रयत्न होणार आहेत का फलटणमधून? करणार आम्ही. त्यांना मॉरल ग्राउंडवर राजीनामा द्यायला लावू. जरी आमची माणसं त्यांच्या अपोजिटमध्ये
पराभूत झालेल्या माणसांनी खरं तर न्यायालयात जायला पाहिजे. पण काही माणसं लढतायत, आम्ही त्यांना